जरंडेश्वराच्या पायथ्याशी वसलेलं आणि वसना नदीच्या कुशीत विसावलेलं, साधेपणातही समृद्ध असलेलं, आध्यात्मिक वारसा लाभलेलं एक साधं, सुंदर आणि मनाला भावणारं आपलं जळगाव. वसना नदीनं गावाला वळसा देऊन पाणीमय केलं. याच नदीच्या पाण्यानं गावाला आधी जलगाव आणि मग अपभ्रंश होऊन जळगाव अशी ओळख मिळवून दिली. इथं दिवसाची प्रसन्न सुरुवात मंदिरातील भक्तिमय संगीतानं, गाईगुरांच्या हंबरण्यानं आणि शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावलानं होते. इथल्या माणसांची साधी राहणी, साधं जीवन आणि मनमिळावू स्वभाव हीच या गावची खरी श्रीमंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली एकोप्याची शिकवण जोपासत आजही जळगावनं आपलं गावपण जपलंय. 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांनी एकत्रित गावाला समृद्ध केलंय. आजही लोहार समाज बांधवांनी बनवलेल्या शस्त्रांच्या पूजनाशिवाय इथला दसरा साजरा होत नाही. कुंभार समाज बांधवांच्या रंगांशिवाय गणरायाच्या मूर्तीला शोभा येत नाही. गुरव समाजाशिवाय इथल्या घरांमधील वास्तुशांत, पूजा अर्चा संपन्न होत नाही. सोनार बांधवांनी कान टोचल्याशिवाय बाळाचं बालपण जात नाही. अशा नानाविध कार्यप्रणालीवर आधारित असलेल्या समाज बांधवांनी गावाला खऱ्या अर्थानं समृद्ध आणि सुजलाम सुफलाम केलाय. गावातील मंदिरांमुळे गावाला कोरेगाव तालुक्यातील काशी म्हणून ओळख मिळाली आहे. गावातील ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ मंदिराचा कळस तालुक्यातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे. गावात लक्ष्मी नृसिंह, गणेश मंदिर, दत्त मंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, देवीचे मंदिर या मंदिरांनी गावातील वातावरण भक्तिमय केलंय. शिवाय पंढरपूरला जसं चंद्रभागेच्या तीरावर श्री विठुरायाचं मंदिर आहे, अगदी तसंच वसना नदीच्या तीरावर गावातील श्री विठुरायाचं मंदिर उभं आहे. ही मंदिरं गावच्या देखणेपणात भर घालतायत. शेती हा जळगावातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या व्यवसायात इथला शेतकरी राजा निसर्गाशी एकरूप झालाय. पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान सुद्धा जळगावमधील शेतकऱ्यांनी अवगत केलंय आणि विविध प्रयोग करत यशस्वी शेती करून दाखवली आहे. शिवाय ऊस तोडणीसाठी गावामध्ये मोठी यंत्रणा उभी राहिली आहे, जी गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देते. आले शेती, स्ट्रॉबेरी, फुलशेती, फळबाग, ऊस अशा विविध प्रकारची शेती इथला शेतकरी राजा आनंदाने करतोय. आता थोडंसं गावातील शाळेविषयी जाणून घेऊयात. ही गावची जिल्हा परिषदेची शाळा. 2019 मध्ये या शाळेला तब्बल 100 वर्ष पूर्ण झालेत. या शाळेनं आजवर अनेक पिढ्यांना घडवण्यात, वाढवण्यात आणि संस्कारक्षम बनवण्यात हातभार लावलाय. गावातील शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नाही, तर उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. असं म्हणतात की भारत हा गावांचा देश आहे आणि या गावांमध्येच खऱ्या अर्थानं भविष्यातील भारत घडतोय. या गावातील मुलांची स्वप्न मोठी आहेत, पण शिक्षणाची साधनं मर्यादित. परंतु साधनं मर्यादित असूनही या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्याची जिद्द आहे आणि याच जिद्दीमुळं गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं आणि शासनाच्या पुढाकारानं आज गावातील शाळा कात टाकतीये. नव्या रूपात, आधुनिक स्वरूपात उभी राहतीये. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आजवर अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विषयातही आपली आगळीवेगळी छाप सोडली आहे. शिवाय गावातील अनेक विद्यार्थी आज परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. गावातील तरुणाई देखील क्रीडा क्षेत्र गाजवतीये. याच क्रीडा क्षेत्रातील कुस्ती म्हणजे गावच्या जिव्हाळ्याचा विषय. शरीरयष्टी कमवण्यासाठी गावातल्या तरुणांना सांगावं लागत नाही. एकमेकांच्या संगतीनं आधी तालमीचं वेड लागतं आणि तालमीमुळं कुस्तीचं. आज कुस्तीनं गावाला जिल्ह्यात ओळख मिळवून दिली आहे. ग्रामदैवतेच्या यात्रेनिमित्त गावात भरणारं कुस्तीचं मैदान पंचक्रोशीतलं विशेष आकर्षणाचं केंद्र आहे. गावात तालीम उभी राहिली आहे आणि तालमीनं पैलवानांची फौज उभी केली आहे. आज गावात तयार झालेले पैलवान कुस्तीची मैदानं गाजवतायत. आपल्या गावाचं नाव राज्यात उज्ज्वल करतायत. पिळदार शरीर आणि धिप्पाड शरीर यष्टीनं गावातल्या तरुणाईमध्ये आरोग्य संपन्न आयुष्याची पायाभरणी केली आहे. शिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गावात योगाचे क्लासेस घेतले जात आहेत, जे मनाला आणि शरीराला सकारात्मक ठेवण्याचं काम करतायत. गावानं जसं क्रीडा क्षेत्र गाजवलंय, तसंच संस्कृती आणि परंपरा देखील जपली आहे. गावच्या ग्रामदैवतेची यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह, नरसिंह आणि दत्त जयंतीचे उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, नवरात्र उत्सव आणि भव्य गणेशोत्सव
हे गावच्या परंपरेला साजेसे आणि सर्वांना एकत्रित आणणारे उत्सव गावात मोठ्या आनंदानं साजरे केले जात आहेत. ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी म्हणजे गावच्या श्रद्धेचं प्रतीक. या ग्रामदैवतेच्या यात्रेत गावची परंपरा मोठ्या अभिमानानं जपत गुलाल खोबऱ्याच्या उधळणात गावातून ग्रामदैवतेचा छबिना मोठ्या थाटात निघतो. डोळ्यांना भावणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं यात्रेला नवा साथ चढतो. लोककलेला प्रोत्साहन देत तमाशाचा खेळ रंगतो. मातीचं ऋण फिडत इथला पैलवान कुस्त्यांचं मैदान मारतो, तर मनोरंजनाच्या विशेष कार्यक्रमानं इथला शेतकरी राजा कुटुंबासह हास्याचा आनंद लुटतो. गावातील गणेशोत्सव म्हणजे गावचा अभिमान. पंचक्रोशीला जळगावकडे आकर्षित करत गावातील तरुण आणि प्रौढ मंडळी गावात सजीव देखाव्यांची उभारणी करतात. ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी, प्रबोधनात्मक विषयांवर भाष्य करत गणरायाच्या आशीर्वादानं गावात येणाऱ्यांना आपल्या अभिनयानं सजीव देखाव्यांचे सादरीकरण दाखवतात. हे देखावे पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक गर्दी करतात. एवढंच नाही तर कोरेगाव पोलिसांच्या वतीनं देण्यात येणारा गणराया अवॉर्ड जिंकण्यासाठी मोठी मेहनतही घेतात. मागील कित्येक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावात असलेली 10 गणेशोत्सव मंडळं व त्यात सक्रिय असणारी तरुण मंडळी मोठ्या अभिमानानं जपतायत. याचबरोबर जळगावात अत्यंत श्रद्धेनं आणि अपार उत्साहानं ऐन दिवाळीत साजरा होणारा भक्तिमय सोहळा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. या सोहळ्याला विनाखंड 67 वर्षांची विक्रमी परंपरा आहे. याचीच पुण्याई म्हणजे आज जळगावात अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते घडलेत. अनेक गावांमध्ये कीर्तनाला टाळकरी भेटत नाहीत, परंतु जळगावची परंपरा अशी की बाहेरच्या कुणाला टाळ घेऊन उभं राहावं असं वाटलं तर उभं राहायला जागा मिळत नाही. एवढे टाळकरी आणि वारकरी गावात तयार झालेत. हे वारकरी दरवर्षी न चुकता जरंडेश्वराच्या पायी दिंडीसह विठुरायाचा गजर करत पंढरपूरला जातात. गावातील ही तरुण मंडळी खऱ्या अर्थानं आपली परंपरा टिकवून ठेवतायत आणि जुन्या जाणत्या लोकांना विश्वास देत आहेत. तुम्ही आहात सूर्य, आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या उत्सवांबरोबरच गावात दत्त जयंती, नृसिंह जयंती, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, संत सावतामाळी जयंती, संत सेना महाराज जयंती अशा महापुरुषांच्या जयंत्या व सोहळे आनंदाने साजरे होतात. गावात उभी राहिलेली ढोलताशा पथकं आपली वाद्य संस्कृती देखील टिकवून ठेवतात. जळगावला जशी उत्सवांची परंपरा आहे तशीच श्री क्षेत्र जरंडेश्वराच्या पालखीच्या मानाची देखील परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जरंडेश्वराच्या पालखीचा मान जळगावकरांचा आहे. याचंच ऋण फेडत जळगावकर जरंडेश्वराची सेवा करतात. स्वच्छता मोहीम राबवत देवस्थान परिसराचं संवर्धन करतायत. याचबरोबर शिवराष्ट्र ट्रेकर्सच्या माध्यमातून जळगावचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धित करत त्यांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना समजावा यासाठी गडकोट मोहिमांचे आयोजन करतात. गावच्या एकजुटीचं आणखी एक उदाहरण म्हणजे भैरवनाथाचा भंडारा. अख्खं गाव एकत्रित येतं, भैरवनाथाची आरती गातं आणि मांडीला मांडी लावून बसून भैरवनाथाचा प्रसाद घेतं. यावेळी अन्नदान करणाऱ्यांच्या, वाढणाऱ्यांच्या आणि अन्नदानाचा लाभ घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान पाहायला मिळतं. आता थोडं गावातल्या सैनिकांविषयी. सातारची भूमी तशी शूरवीरांची. ही शूरवीरांची परंपरा जपत आणि जोपासत इथल्या तरुणाईमध्ये देशाप्रती समर्पणाची भावना आहे आणि म्हणूनच गावातील तरुणाईचा देशसेवेकडे मोठा ओढा आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी गावातील शहीद जवान जीवनकुमार पानबुडे यांना देशसेवा करताना वीरमरण आलं. तेव्हा गावातील प्रत्येक जण हळहळला होता. पण पुन्हा त्याच दमानं आणि जोशानं गावातील शेकडो तरुण आज सीमेवर उभं राहून भारत मातेची सेवा करतायत. आज गावात तयार झालेले फौजी छातीचा कोट करून देशसेवेत गावाचं नाव उज्ज्वल करतायत. एवढंच नाही तर सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी एकत्र येत गावात आजी माजी सैनिक संघटना सुरू करत गावच्या कारभारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गावात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी उभी राहत असलेली भव्य सैनिकी कमान. या सर्वांचा आम्हा जळगावकरांना प्रचंड अभिमान आहे. हा, आता गावचं गावपण गावातल्यांनी जेवढं जपून ठेवलंय हे जितकं खरं आहे तितकंच मुंबई आणि पुण्याला राहणाऱ्या गावकऱ्यांनी देखील जपलंय बरं का. गावातील प्रत्येक उत्सवात मुंबईकर आणि पुणेकर मोठ्या पुढाकारानं सहभागी होतात.
आर्थिक मदतीपासून ते अगदी प्रत्यक्ष सहभागापर्यंत सर्व काही सुट्टी काढून करतात. गावच्या जडणघडणीत जितका वाटा गावात राहणाऱ्यांचा आहे, तितकाच वाटा गावापासून कोसो दूर असणाऱ्या पण मातीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या या पुणे मुंबईकरांचा देखील आहे. आता आपलं गाव सर्वच बाबतीत समृद्ध आहे. महिला भगिनींनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल केली आहे. घराघरात शौचालय उभी राहिली आहेत. सरकारी आणि खासगी दवाखान्यांनी गावातील आरोग्याचा प्रश्न संपुष्टात आलाय. गावात सुरू झालेल्या बँकेनं गावातील व्यवहाराला चालना दिली आहे. शिक्षणानं घरात चूक आलंय. तरुणांनी गावामध्ये व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक करत शेतीवर आधारित उद्योगांची सुरुवात केली आहे. किराणा माल, खाद्यपदार्थांची दुकानं, दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकानं यामुळं गावातच रोजगाराची निर्मिती झाली आहे आणि शेतीनं घराघरात लक्ष्मी नांदती आहे. गाव हिरवाईनं नटलेलं आहे आणि स्वाभिमानानं एकजुटीचं गाणं गात आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवूयात. गावाचं नाव महाराष्ट्रावर आघाडीवर नेऊयात. रंग तुझा चढू दे, पिढा पिढा आता गात धुनी टाकू दे. अमृताची नाही गोडी तुझ्या दुधाचार पुढी, तुझा सण आला यो उभारली तुझी गुढी. तुझा सण आला यो उभारली तुझी गुढी. कशाची हो आता भीती